की जय, पंडित ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, प्रभु रामचंद्र भगवान की जय। धडधोडी वाहिला निघ, हे भक्तीचे वाटे लाग, या पावसी संवेद निधान माझे। नमो विठ्ठला राधया पांडुरंगा, नमो रुक्मिणी माहुली ज्ञानगंगा, नमो कुंडलिका नमो चंद्रभागा, नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा। जयांचे केले या स्मरण, होय सकळ विद्येचे अधिकरण, ते जीवंदो श्री चरण शिकरून देते नमस्कारून आता काय माझी वाणी। मानेल या संतासी रंजवो चित्तासी आपुलिया, वचनायिका कमलापती माझी रंकाची विनंती, कर जोडतो कथे काळी आपण असावे जवळे। सविंदो सिंधु शुष्कलत्तरंग भंग रंजितम, तुझ्याच पाप जात जात तारी वारी संयुतम, सिद्धांत भूत कालभूत भीतिहारी नर्मदे, करुया पाद पंकजं नमामि देवी नर्मदे, करुया पाद पंकजं नमामि देवी नर्मदे। प्रस्तुत प्राप्त प्रकरण प्रसंगी सेवेकरता निवडलेली ओवी ग्रंथराज ज्ञानेश्वरीतील 9व्या अध्यायातील 516 क्रमांकाची आहे। ओवीचा सरळ अर्थ असा आहे, भगवान परमात्मा अर्जुनाला नवे या ठिकाणी उपदेश करतात की बाबा, या भूमीच्या वरती सर्व जे वर्णन केलेलं आहे या मृत्यू लोकाचं, ये कटकटाय उफटे, हे मृत्यू लोकाचे उफटाटे अशा प्रकारचा हा उरफटा सगळं उलट या मृत्यू लोकामध्ये आहे। अशा मृत्यू लोकामध्ये तू जन्माला आलास अनावधानाने, पण या सगळ्यांचा त्याग करून तू माझी शरणागती पत्कर, तू मला शरण ये, तू माझी भक्ती कर, कारण नवे तुला आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परम आनंदाची प्राप्ती व्हावी असं जर वाटत असेल, त्याकरता सर्वस्व तुला प्राप्ती करून देणारा, सर्व सुख प्राप्त करून देणारा मी एक आहे, म्हणून माझी भक्ती ती एक आहे। अशा प्रकारची ती संकल्प विकल्प रहित तू भक्ती त्या ठिकाणी कर, म्हणून अशा अर्थाची ओवी आहे। सेवेला सुरुवात करण्या अगोदर थोडासा परिहार द्यायचा, तो असा की आज 2-3 महिन्यापूर्वी, 3 महिने झाले असतील ना, 23 डिसेंबरला आदरणीय पूजनीय हरिभक्तीपरायण ज्यांना आम्ही गुरुस्थानावरती मानतो, या ठिकाणी वयाचा विचार नसतो, तर या ठिकाणी ज्ञानाचा विचार करायचा असतो। म्हणून बरीचशी मंडळी परिक्रमेला जात होते, महाराज अनेकांना त्या ठिकाणी प्रोत्साहनही देत होते, पण जाता जाता महाराजांचेच परम मित्र भगवानजी शास्त्री तेही त्या ठिकाणी परिक्रमेला जात असताना अचानकच त्यांना वाटलं, एवढी मंडळी परिक्रमेला जात आहेत, आपण पुन्हा गेलं पाहिजे। त्यांनाही त्या ठिकाणी जावंसं वाटलं आणि अचानकच त्यांनी आम्हाला फोन केला। आम्हालाही खूप आनंद झाला, एवढ्या अचानक आणि सगळं हा व्याप सोडून महाराज परिक्रमेला जात आहेत, आनंदाची गोष्ट होती। आणि तसंच सारखा आमचा 4-2 दिवसा मिळून आमचा फोन व्हायचा। महाराजांचा प्रवास अगदी खूप जोमाने चालू होता, खूप सुंदर, आणि त्या ठिकाणी श्रद्धेने महाराजांनी परिक्रमा केली। आणि ती नर्मदा माईची परिक्रमा केल्यानंतर या ठिकाणी कन्या भोजन महत्वाचं असतं। परिक्रमेत तर केलंच जातं, ते होते त्या ठिकाणी असतं, नियमानुसार ते करावं लागतं म्हणून, पण ज्या वेळेला आपण स्वगृही त्या ठिकाणी येत असतो त्यावेळेला कन्या पूजन हे झालंच पाहिजे, कन्यांचं भोजन हे त्या ठिकाणी झालंच पाहिजे। अनेक प्रसंग आहे, आत्ताच पाठीमाग ज्यांचं देहावसान झालं कुंटे स्वामी, त्यांच्या पुस्तकामध्ये त्यांचा अनुभव तुम्ही ऐकला असेल, वाचला असेल। प्रत्यक्ष नर्मदामाई कुठल्या स्वरूपामध्ये त्यांच्या घरी विराजमान झाली हे जास्त काही वेगळं सांगायचं नाही, प्रचलित आहे। अनेकांचे असे अनेक वेगवेगळे अनुभव आहेत। या ठिकाणी बरेचसे परिक्रमावासी सुद्धा या ठिकाणी विराजमान आहेत, बरीचशी महाराज मंडळी आहेत। या स्थानावरती आदरणीय महाराज स्वामीजी आहेत, आपलं आदरणीय पूजनीय स्थान भगवानजी महाराज आहेत। त्या ठिकाणी पलीकडनं परशुराम महाराज आहेत, रंगनाथ महाराज आहेत, बर्डे काका आहेत, त्याच्यानंतर
पांडुभाऊ तेही आहेत. इकडेही संतोष भाऊ तुवर, गिरी बाबा, रावसाहेब बाबा तुवर, भास्कर तात्या आणि आमच्या सौभाग्यवती सीमाताई आहेत, नाडेकर महाराज आहेत, पुन्हा संदीप भाऊ आहेत. ही सगळी मंडळी आहेत या ठिकाणी. सर्वांच्या उपस्थितीमध्ये आपल्याला या ठिकाणी थोडंसं चिंतन आपल्याला या ठिकाणी करायचं आहे. चिंतन फक्त नर्मदा माईचं थोडंसं काहीतरी गुणगान गावं यासाठी मी या ठिकाणी विराजमान आहे. म्हणून सर्वांचा अधिकार माझ्यापेक्षा मोठा आहे वस्तुतः. म्हणून ही परिक्रमा अनेक नद्या आहेत भारतामध्ये, पण विशेष रूपाने ती परिक्रमा केली जाते नर्मदा माईची. का केली जाते तर नर्मदा माईच्या किनाऱ्यावरती जवळजवळ 60 करोड 67,000 तीर्थ आहेत. मी तर म्हणेल परिक्रमा करतात एकदा ज्यानं केली ना त्याला दुसरी तीर्थही करायची गरज नाहीये. एक ते स्थान बघण्यासाठी म्हणून आपण ते करू शकतो. पण ज्या वेळेला हे 4 धामही जरी असतील ना, आता युट्यूबच्या माध्यमातून आपण भरपूर काही ते ऐकलेलं आहे काही मंडळींनी. हे 4 धाम जरी असेल, 12 ज्योतिर्लिंग असतील, पण या सगळ्यांची साधना मूळ स्वरूपात येण्याच्या अगोदर नर्मदा किनारी झालेले आहेत. असे बहुतेक बरेचसे स्थान आहेत ते आपण त्या ठिकाणी युट्यूबच्या माध्यमातून समोर आणलेले आहेत, आपल्याला माहिती करूनही दिलेली आहेत. आणखी थोड्या दिवसामध्ये एक एक आपल्या समोर येतच राहणार आहे. आम्ही त्यामध्ये तत्पर आहोत, सारखं आमचं कामच ते आहे. म्हणून एवढ्या महान तीर्थांना परिक्रमा करायची सोपी गोष्ट नाहीये. परिक्रमा ऐकण्याकरता आपल्याला बरं वाटतंय, तर ज्या वेळेला परिस्थिती अशी येते की प्रत्यक्ष तो मनुष्य परिक्रमा करण्याकरता जातो ना, आणि महत्वाचं म्हणजे जो पूर्ण पायी करेल त्याच्या बाबतीत बोलेल. तर बरेचसे वेळेला ऐकायला भेटतं महाराज, तो प्रत्येकाचा शरीराचा वगैरे ते प्रॉब्लेम असतात, कधी कधी गाडीचा मार्ग पकडावा लागतो. पण विशेष रूपाने पायी ज्यानं केली त्याला खडतर तो अनुभव, खडतर ते कष्ट त्या व्यक्तीला सहन करावे लागतात, तोच व्यक्ती जाणे, दुसऱ्याला ते कळू शकणार नाहीये. ज्या वेळेला आमच्या लग्नानंतरची पहिली परिक्रमा म्हणजे माझी दुसरी असेल, ती नर्मदा माईने करून घेतली. आज 12-13 परिक्रमेपर्यंत मैयाने येऊन पोहोचवलं. तो भाग अलग आहे, तिनं ते करून घेतलेला आपण फक्त निमित्त कारण आहे. त्यावेळेला संदीप भाऊ, पुन्हा नाडेकर असतील, आपले रंगनाथ महाराज असतील, देवेंद्र महाराज असतील, ही बरीचशी मंडळी आम्ही एकत्र होतो. आम्ही पती पत्नी त्यामध्ये, पुन्हा शेळके बाबा असतील, पुन्हा वाया दादा होते. ही सगळी मंडळी खूप आनंदाने आम्ही प्रवास केला. पण नर्मदा माईची काही इच्छा असते, तिच्या इच्छेच्या पलीकडे आपल्याला जाता नाही. त्यावेळेला आमचे 2 तुकड्या त्या ठिकाणी झाल्या. त्याच्यामध्ये सगळ्यांना सांभाळून घेण्याचं काम मात्र अगदी शास्त्री महाराजांनी करायचं, अगदी मोरप्याची भूमिका त्यांची. अगदी त्या ठिकाणी 2 तुकड्या झाले, पण अगदी व्यवस्थित नर्मदा माईने सगळ्यांची परिक्रमा करून पुन्हा महाराजांनी कष्टाने ही परिक्रमा पूर्ण केलेली आहे. पण परिक्रमा या 60 करोड 67,000 तीर्थांना तर केली, नर्मदा माईलाही केली. पण हिला का केली जाते, कारण ही नर्मदा मैयाची एवढी पुण्य पवित्र सलीला आहे की तिची उत्पत्तीच जगाच्या कल्याणासाठी आहे. ज्या वेळेला अमरकंटक मध्ये विश्वाच्या कल्याणासाठी भगवान शिवजीने, आता फार मोठी कथा आहे तशी, भगवान शिवजीने त्या ठिकाणी तप केलं, तांडव नृत्य केलं. तसं तर 2 कल्पामध्ये वेगवेगळ्या कथा सांगितल्या. त्या अशा एका कल्पामध्ये असं सांगितलंय की नर्मदा माईची उत्पत्ती घामापासून झाली, 2ही कल्पामध्ये आहे. पण एका कल्पामध्ये असं सांगितलंय ही कथा अशी आहे की भगवान शिवजी आणि पार्वती माता दोघांच्या स्वेदापासून, दोघांच्या घामापासून तिची उत्पत्ती आहे. एका कल्पामध्ये असं सांगितलं की जगहितासाठी, जगकल्याणासाठी भगवान शिवजीने तप केलं, त्या ठिकाणी अनुष्ठान केलं, खडतर अशी साधना केली, तांडव नृत्य केलं, आणि त्यामधून जो घाम निघाला त्या घामामधून नर्मदा माईची उत्पत्ती झाली. आणि ती अगदी बाल्य स्वरूपामध्ये त्या पर्वतावरती निर्माण झालेली आहे. आणि ती थोडी थोडी अशी वाहू लागली. वाहत असताना आणि तिला साधना करण्याचा त्या ठिकाणी संकल्प केला. आपल्या पित्याला विचारलं, बऱ्याच सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये बारकावे आहेत. सांगितलं की मला आता साधना करायची आहे. मग नर्मदा माईनं जवळजवळ 1000 वर्ष त्या ठिकाणी त्या पर्वतावरती तपस्या केली. आणि असं करता करता आता नर्मदा माई अगदी किशोर वयामध्ये म्हणजे तारुण्यामध्ये आलेली आहे. नारद महर्षींना सांगितलं की तुम्हाला तिचं आता तुमच्या कन्येचं त्या ठिकाणी लग्न करावं लागेल. लग्न करावं लागेल म्हटल्यानंतर मग आता काय करायचं,
तिच्यासाठी वर शोधला पाहिजे. तर वर शोधत असताना तिने सांगितलं, नर्मदा माई म्हटली की जो मला गुलबकावलीचं फूल आणून देईल त्याच्याशी मी विवाह करेल. म्हणून गुलबकावली अमरकंटक मध्ये खूप प्रसिद्ध आहे. तिची औषधी खूप त्या ठिकाणी प्रसिद्ध आहे. मग असा पर्ण ठेवल्यानंतर त्या ठिकाणी सोनभद्र नावाचा राजा होता. सोनभद्र नावाच्या राजाचा मुलगा भद्रसेन. त्या भद्रसेनानं त्या ठिकाणी ते गुलबकावलीचं फुल आणून दिलं. आता त्याच्याशी लग्न करायचं आहे, पण आता त्याच्या राजमहालामध्ये तो आहे, नर्मदा माई एका ठिकाणी आहे. पण असं वाटलं नर्मदा माईला की लग्नाच्या अगोदर आता सगळं तर झालेलं आहे, थोडस मला काही गोष्टी त्याला विचारायच्या आहेत. म्हणून त्याला बोलवण्याकरता दासीला पाठवण्याचा प्रयत्न केला. त्या दासीचं नाव आहे जुहिला. तिचा उगमही त्या ठिकाणी आहे. तर जुहिला मग आता त्या ठिकाणी एका मोठ्या महाराणीशी दासी त्या ठिकाणी सोनभद्राकडे जाते. तर मग ती अशी तशी गेलेली जमणार नाही. मग तिनं सांगितलं, बाईसाहेब त्या ठिकाणी अलंकार पाहिजे, भूषण पाहिजे, तेवढ्या घाटामध्ये मी त्या ठिकाणी जाणं गरजेचं आहे ना. एखाद्या मोठ्याची दासी म्हटल्यानंतर ती सर्वसामान्य. मग नर्मदा माईने तिचे शृंगार अलंकार तिला दिले, कपडे तिचे घालण्याकरता दिले आणि त्याच्याकडे पाठवलं. तिथे गेल्यानंतर तिची नियत बदलली त्या जुहिलेची आणि तिनं सांगितलं की मीच त्या ठिकाणी नर्मदा माई आहे. मग नर्मदा माई आहे असं म्हटल्यानंतर तिचा स्वीकार त्यांनी तिथे केला. दोघे गप्पा मारत बसले. बराच वेळ झाला त्या ठिकाणी आपली दासी येत नाही. म्हणून स्वतः नर्मदा माई त्या ठिकाणी गेली आणि नर्मदा माई त्या ठिकाणी गेल्यानंतर तिने हे दृश्य बघितलं आणि एवढा राग तिला त्या ठिकाणी आला आणि रागाच्या भरामध्ये ती पूर्व पश्चिम उलटी वाहू लागली. उलटी वाहत असताना ती 3,500 फुटावरून तिनं उंच उडी मारलेली आहे. उंच जलप्रपात आपल्याला त्या ठिकाणी पाहायला भेटतो अमरकंटकला गेल्यानंतर. आणि जगाच्या हिताकरता रागाने वाहू लागली. 7 फुटा विंध्याचलाचे 2 भाग तिने केले. पुढे ओंकारेश्वरला आल्यानंतर ओंकारेश्वराचे शिवलिंगाचे 2 तुकडे केले. म्हणून तर ओंकारी ममलेश्वर असं म्हटलं जातं. ज्या वेळेला आपण ओंकारेश्वराचं आणि ममलेश्वराचं दोन्हीचं दर्शन घेऊ त्यावेळेला एका ज्योतिर्लिंगाचं दर्शन घडतं. म्हणून तर त्या ठिकाणी ज्या वेळेला आपण परिक्रमा करतो ना, परिक्रमा पूर्ण झाल्यानंतर ज्या वेळेला ओंकारेश्वरला आपण जल चढवू त्यावेळेस आपली परिक्रमा पूर्ण होते. परिक्रमा कुठूनही आपण सुरू करू शकतो, पण कुठूनही परिक्रमा सुरू केली त्या ठिकाणी संपेल. पण जल चढवण्याकरता तिथे जावं लागतं आणि तिथे गेल्यानंतर सुद्धा अगोदर ममलेश्वराला जल चढावं लागतं, नंतर त्याच्यानंतर ओंकारेश्वराला चढवायचं असतं. आणि नसतो गेले आणि ओंकारेश्वरला जल चढवलं आणि पाठीमागे आले तर आपली परिक्रमा त्या ठिकाणी पूर्ण होत नाही. लक्षात घ्या. म्हणून त्या ठिकाणी शिवलिंगाचे सुद्धा 2 तुकडे केले. जंगल दरीमधून खडकामधून खडक दरी तोडत अगदी अरबी समुद्राला जाऊन नर्मदा माई मिळालेली आहे. म्हणून भगवान शिवजीकडून तिनं काही वरदानही मागून घेतली. त्या ठिकाणी ती कुमारी राहिली. काही कल्पामध्ये सांगितलं तिनं लग्न केलेलं नाहीये. वेगवेगळ्या कल्पामध्ये वेगवेगळ्या कथा आहेत. काही कल्पामध्ये तिनं लग्न केलं असंही सांगितलेलं आहे. पण या कल्पात जी कथा आहे ती कुमारी आहे, तशी ती त्या ठिकाणी वाहते आहे. नंतर तिनं या सोन नावाच्या नदाला त्या ठिकाणी सामावून सुद्धा घेतलेलं नाहीये. ज्या वेळेला आपण त्या ठिकाणी तट परिवर्तन करून पुढे येतो त्यावेळेला शोण नावाच्या नदाचा उगम आहे. तो अगदी विरुद्ध दिशेने बाजूला छत्तीसगडकडे वाहतो आहे. जुहिला सुद्धा छत्तीसगड मध्येच आहे. तिला सुद्धा इकडे पुन्हा जवळ नर्मदा माईने केलेलं नाहीये. आणि ज्यावेळी आपण परिक्रमेत मध्ये जातो 6-7 किलोमीटर अंतर साधारणतः त्या अमरकंटक मधून ते आहे. तर तिथे गेल्यानंतर आपलं जल सुद्धा त्या ठिकाणी त्या जुहिलेच्या उगमस्थानावरती न्यायचं नसतं. म्हणजे सगळ्या त्याला मोठ्या मोठ्या कथा आहे, पौराणिक कथा त्याच्या ठिकाणी आहे. सविस्तर तुम्हाला सांगतो नर्मदा पुराणामध्ये सविस्तर ते आहे. म्हणून ही अशी नर्मदा माई आणि मग तिच्या तटावरती या सगळ्या देवी देवतांना जेव्हा तिची निर्मिती झाली ती वाहू लागली. सगळे लोक तिच्या, सगळे देव असतील त्या ठिकाणी, राक्षस असतील, सगळ्यांनी एवढी गर्दी त्या ठिकाणी केली की कमंडल त्या ठिकाणी ठेवायला जागा सुद्धा राहिली नाही. कमंडल फिटून राहिले तपस्या करण्याकरता. कारण नर्मदा माईच्या किनारी तुम्ही पाप करा तेवढंच अगदी ताकदवान होतं, प्रबळ होतं. पुण्य करा तेवढंच प्रबळ त्या ठिकाणी होतं. म्हणून त्या ठिकाणी गेल्यानंतर जास्तीत जास्त पुण्यच आपण करायचं आहे.
म्हणून नर्मदा माई त्या ठिकाणी वाहत असताना एवढी गर्दी झाली आणि मग सगळं देव दानव त्या ठिकाणी तपस्या करायला लागले आणि ज्यांनी जी तपस्या केली त्या ठिकाणी ते शिवलिंगाची स्थापना केली. कुणी सगळ्या देवी देवतांनी स्थापना त्या ठिकाणी केली. मग त्यांची ते शिवलिंग झाली आणि असे करता करता एवढी शिवलिंग एवढी तीर्थ निर्मिती त्या ठिकाणी झाली की 60,67,000 तीर्थ नर्मदा पुराणानुसार त्या ठिकाणी निर्माण झालेले आहेत. तिनं तर अशी वरदानं काही घेतलेली आहेत भगवान शिवजीकडून की जो माझ्या जलामध्ये स्नान करेल त्याची सगळी पापं धुवून गेली पाहिजे. नवे माझ्या जलामधला कोणताही खडा जर उचलला वाहत्या पाण्यातला तो शिवजी म्हणून त्याची स्थापना आपण घरी करू शकतो. त्याची पूजा आपण करू शकतो. आणि त्या शिवलिंगाची पूजा आता बघा आपण स्थापन केलेलं जे शिवलिंग आहे त्याची जर 3 दिवस पूजा नसेल तर ती स्थापन करण्यावरती ते कोपतं शिवलिंग. पण ह्या शिवलिंगाची 3 दिवस का 1 महिनाभर जरी सेवा नाही केली तरी ते आपल्यावरती कोपत नाही आणि आपण सेवा केल्यानंतर आपल्याला आशीर्वाद दिल्याशिवाय राहत नाही. हा महत्वाचा भाग आहे. म्हणून असे खूप तीर्थ त्या ठिकाणी होत गेले. एवढी मोठी तीर्थाची निर्मिती त्या ठिकाणी झाली आणि त्या निर्मिती होत असताना अनेक तीर्थ झाले. आता तुम्हाला किती सांगावे. आता पुढे चला शिल्पाण्याचं जंगल. शिल्पाण्यामध्ये एवढे तीर्थ आहे. आता राघव नर्मदा परिक्रमेमध्ये मला वाटतं 14व्या भागात 13 भाग. आता 13 भागाची निर्मिती झाली. अजून 129 भाग पुढे होत आहे. त्या शिल्पाणी मधलं एवढं सुंदर वर्णन आपण त्या युट्यूब चॅनलवरती केलेलं आहे. 13व्या भागामध्ये तिथल्या तीर्थांच्या अजूनही आपण परिक्रमेमध्ये जातो परंतु आपण ती तीर्थ माहित नाही किंवा त्या कथा माहिती नाहीये. ते 13व्या भागामध्ये सुंदर त्या ठिकाणी आपण वर्णन केलेलं आहे. पुढची आणखीन ऐकायला भेटणारच आहे तीर्थ. तर एवढी तीर्थ त्यामध्ये आहे. शिल्पाणेश्वर आहे. शिल्पाणेश्वर रावणाने स्थापन केलं. आपण त्याला पुरावा दिलेला ठोस. ज्यावेळेला आपण तो व्हिडिओ बनवला त्यामध्ये त्याचे रामायणामधले काय पुरावे दिले की नर्मदा पुराणामध्ये त्याचा उल्लेख नाही की रावणाने स्थापन केलंय पण त्याचे जे पुरावे आहेत ते रामायणामध्ये आपल्याला सापडले. ते ओबीसह आपल्याला अगदी ते ग्रंथ समोर घेऊन आपण त्याच्या व्हिडिओमध्ये त्या ओव्या सुद्धा त्या ठिकाणी दाखवलेल्या आहेत की हे शिवलिंग रावणाने स्थापन केलंय. त्या ठिकाणी बरेच महात्मे परिक्रमेमध्ये असताना सांगत नव्हते की रावणाने स्थापन केलं याचा आमच्याकडे पुरावा नाही. पण तो नर्मदा माईच्या कृपा आशीर्वादाने थोडासा पुरावा आमच्याकडे भेटला आणि तो रावणाने स्थापन केला असं त्या ठिकाणी जाहीर आम्ही केलं. आणि नवे ते शिवलिंग काढण्याकरता ज्यावेळेला ते सरदार सरोवरामध्ये गेलं त्यावेळेला ते काढण्याचा प्रयत्न केला पण त्या शिवलिंगाने जागा सोडली नाही. म्हणून त्याची प्रतिकृती म्हणून सरदार सरोवराच्या खाली पुन्हा नूतन शिल्पाणेश्वर मंदिराची त्या ठिकाणी स्थापना केलेली आहे. मग तेही शिल्पाणेश्वराचं आपल्याला आता परिक्रमेमध्ये गाडीनं गेलं किंवा पायी गेलं तरी दर्शन त्या ठिकाणी होतच आहे. पुढे गेलं पुढे कुंभेश्वर अनेक ठिकाण आहेत. इंद्रेश्वर आहे. पुन्हा पुढे कुंभेश्वर नंतर हनुमंतेश्वर आहे. आता हनुमंतेश्वरची सुद्धा सुंदर कथा आहे. खूप सुंदर कथा आहे बरं का. थोड्या वेळामध्ये मी सांगून जाईन तुम्हाला. तर त्या हनुमंतेश्वराची सुद्धा कथा एवढी सुंदर आहे की ज्या वेळेला आपल्या मार्कंडेय ऋषींची आणि त्या आपल्या पांडवांचे त्या ठिकाणी संवाद चालू आहे. कारण ही कथा तर मी माझ्या पद्धतीने अगोदर त्यांना सांगितलेले. कालाच्या ओघामध्ये सगळं आता सांगण्याचं काम त्यांच्याकडे चालू आहे. सांगता सांगता शिकवले मी. सुरुवातीला सांगितले मी त्यांना आणि आता मला त्यांना कधी विचारावं लागतंय. कारण बाकीचं बघता बघता आता ते सांगायचं थोडंसं विसरतच गेलं आणि मग आता विसरत चालल्या ह्या गोष्टी. पण त्यांनी तो हातभार चांगला लावता ही महत्वाची गोष्ट आहे. म्हणून हा गाडीचं टायर पक्क आहे महाराजांच्या भाषेमध्ये. चला सुपर्वा नावाचा राजा सुपर्वा नावाचा शतबाहू नावाचा त्याचा मुलगा आहे की नाही. पण ज्या वेळेला मार्कंड ऋषींचं पांडवाचं त्या ठिकाणी संवाद चालू आहे बरंचसं नर्मदा पुराण त्यांनी पांडवांना सांगितलं आणि सांगत असताना पांडवांनी युधिष्ठिराने विचारलं की महाराजश्री कथा सांगत कारण की या ठिकाणी हनुमंतेश्वर आहे. या हनुमंतेश्वराची महती आम्हाला सांगा ना. खूप विशेष महती सांगितली जाते. सुंदर कथा आहे बरं का. सांगा ना. एवढीच कथा सांगून आपण थांबणार आहे. मग याची महती तुम्ही सांगा ना. की मग त्यांनी सांगायला सुरुवात केली. मार्कंडेय ऋषी म्हटले बाबा सुंदर अशा प्रकारचे तुम्ही मला प्रश्न केलेला आहे आणि ही कथा मी सांगण्याकरता मात्र उत्सुक आहे. कारण आता मलाही सांगून फार मरगळ आल्यासारखी झाली. अगदी म्हातारपण आलं की काय असं वाटायला लागलं. एवढ्या तीर्थांचं वर्णन करत खूप मोठं तुम्हाला महात्म्य मी सांगितलंय. मग
ते म्हटले ठीक आहे, तुम्हाला आता मी ती कथा नक्कीच सांगेन. मग त्यांनी सांगायला सुरुवात केली की एक वेळेला हनुमंताने काय केलं की त्या कैलासामध्ये गेलेले आहे हनुमानजी. कैलासामध्ये गेल्यानंतर नंदीने त्या ठिकाणी अडवलं. नंदीने अडवलं आणि सांगितलं त्या ठिकाणी आतमध्ये भैरव सभा चालू आहे, त्या भैरव सभेमध्ये आता तुम्हाला जाता येणार नाही. म्हणजे का? त्यांनी सांगितलं भैरव सभेमध्ये तुम्ही जर आता गेलात ना तर अनर्थ होईल. म्हटले कशामुळे? कारण तुम्ही आता अपवित्र झालेला आहात. म्हटलं अपवित्र आणि मी कशामुळे? त्याचं कारण असं आहे, राम रावणाचं युद्ध झालं, त्याच्यामध्ये रावणाला मारलं, अनेक हत्या त्या ठिकाणी झाल्या, ब्रह्महत्येचं पातक सुद्धा तुम्हाला लागलेलं आहे. जरी तुम्ही रावणाला मारलं नसलं, प्रभू रामचंद्रांनी मारलेलं असलं, परंतु अनेक रक्ताच्या जिवकंडा तुमच्या अंगावरती शिंतोडे त्या ठिकाणी उडालेले आहेत. नव्हे रावणाला नसलं तर रावणातल्या कुळातल्या काही लोकांचा सुद्धा विध्वंस तुमच्याकडनं झालेला आहे. म्हणून ते ब्रह्मपातक तुम्हाला त्या ठिकाणी लागलंय, म्हणून आता त्या ठिकाणी तुम्हाला आतमध्ये जाता येणार नाहीये. त्यांनी सांगितलं, नंदीला विचारलं हनुमानजींनी की सांगा मग या पापातून मुक्ती कशामुळे होईल, मी या पापातून निवृत्त कशामुळे होईल? शिवजींना विचारून या ना. त्यांनी सांगितलं रोजच मी त्यांच्या हाताखाली आहे, मला माहिती शिवजी काय सांगतात, मी सांगतो ना, मला सगळं माहिती झालंय. त्यांचं रोज ऐकून 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 पाठ. बघा काही काही कथाकारांसोबत कलाकार असले ना, ते कथाकारांचं ऐकून ऐकून एक दिवस कथा कीर्तन करायला लागतात. बरोबर आहे की नाही? टाळकरी असले गायन वादन करून करून ते नंतर कीर्तन करायला लागतात. तसं आहे माझं, तसंच आहे. त्यांचं ऐकून ऐकून मला सुद्धा पर्याय मार्ग माहिती झाले. मला माहिती तुम्हाला आता ते काय सांगणार आहे. म्हटले काय? तुम्ही आता एक काम करा, मृत्यू लोकामध्ये जायचं आहे. महान पवित्र महान तपस्वी असे एक साध्वी नर्मदा त्या ठिकाणी मृत्यू लोकांमध्ये वाहते आहे. जगाच्या कल्याणाकरता ती वाहते आहे. मग त्या ठिकाणी एक ओरवी संगम आहे. त्या ओरवी संगमाच्या तिथे जा आणि तुम्ही तिथे जाऊन तपस्या करा. तपस्या केल्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी पवित्र व्हाल. हनुमानजी निघाले. हनुमानजी त्या ठिकाणी ओरवी संगमावरती आलेले आहेत. कुंभेश्वरच्या पुढचं पुढे गेले मग परिवार खाते. तिथे गेल्यानंतर हनुमानजींनी एवढं उग्र तप त्या ठिकाणी केलं, हजारो वर्ष उग्र तप केल्यानंतर स्वतःच्या नावाचं शिवलिंग त्या ठिकाणी स्थापन केलं. त्याचं नाव आहे हनुमंतेश्वर. या हनुमंतेश्वराची शिवलिंगाची स्थापना त्या ठिकाणी झाली. हनुमानजी त्या ठिकाणी सिद्ध झाल्यानंतर त्या ठिकाणी शिवजी सुद्धा प्रसन्न झाले आणि शिवजीने सांगितलं बाबा एक तर तू पवित्रच आहे, परंतु ब्राह्मण कुळामधला काही लोकांची हत्या झाली असेल म्हणून तुला हे थोडंसं प्रायश्चित्त घ्यावं लागतंय. वस्तुता दोष लागण्याचं तसं तुला कारण तसं नाहीच आहे काही, कारण तू स्वामीचा एक निष्ठावान भक्त त्या ठिकाणी आहेस. चला ही सर्व महान त्या ठिकाणी तीर्थ त्या ठिकाणी स्थापन झालं. त्या तीर्थाची स्थापना झाली. त्या तीर्थामध्ये अनेक त्या ठिकाणी दानाचं महत्व त्या ठिकाणी आहे, त्या ठिकाणी पूजेचं महत्व त्या ठिकाणी आहे. पण आता ते मी सांगणार नाही. कारण का माहितीये? कारण एवढं महत्व सांगितलेलं आहे. त्या ठिकाणी एक गायीचं जर सांगितलं, गायी दान द्यायला सांगितले शास्त्राने, नर्मदा पुराणाने, ती सुवर्णाने युक्त. आता तुम्ही जर मी सगळं सविस्तर तुम्हाला व्यवस्थित सांगितलं आणि तुम्ही एखादी गाय जर मला सोन्याने मडून जर एखादी दिली तर गाडीत मावलं पाहिजे ना ते. त्यामुळे ते पुढचं तुम्हाला सांगणार नाही. दानाचं महत्व नर्मदा पुराणामध्ये आहे. तुम्हाला पाहिजे तर आपल्याकडे उपलब्ध आणि मराठीमध्ये आहे, उपलब्ध आहे, तुम्हाला भेटून जाईल. खूप असं महत्वाच्या कथा त्याच्यामध्ये, सुंदर सुंदर कथा. तुम्ही वाचायला लागले की तुम्ही अगदी वाचतच राहणार. अशा सुंदर कथा त्याच्यामध्ये आहेत. म्हणून ती कथा सांगणार नाही. पण त्या ठिकाणी एक दिवस सुपर्वा नावाचा जो राजा आहे त्याचा मुलगा शतबाहू याने एक दृश्य त्या ठिकाणी बघितलेलं आहे. दृश्य असं बघितलं, एक ब्राह्मण आहे, हातामध्ये ग्रंथ आहे काठीमध्ये. हा राजा त्या ठिकाणी जंगलामध्ये मृगनयन करण्याकरता म्हणजे मृगाची शिकार करण्याकरता गेलेला आहे. आणि ती शिकार करण्याकरता गेल्यानंतर त्याला हा दृश्य पाहायला भेटलं की या मैयाच्या किनाऱ्यावरती एका ठिकाणी एक ब्राह्मण आहे. बगलेमध्ये त्याच्या ग्रंथ आहे, पुराण आहे, रुद्राक्षाच्या माळा त्यानं घातलेल्या आहेत आणि तो काहीतरी त्या ठिकाणी शोधतोय. हे शोधत असताना असा प्रसंग झाला. त्याने विचारलं, बाबा रे ब्राह्मण देवता आपण कोण आहात, इथे काय करतात आणि काय शोधता आहात? त्यांनी सांगितलं, बाबा मी या ठिकाणी काण्यकुब्ज राजाचा
कान्यकुब्ज देशाचा जो राजा आहे किंवा कान्यकुब्ज देशातला मी एक ब्राह्मण आहे, कान्यकुब्ज देशाचा जो राजा आहे त्या राजाने मला या ठिकाणी पाठवलेला आहे. मग त्याने विचारलं की का पाठवलं, तुला कशा करता पाठवलं. मग त्याने जी कथा सांगितली ती फार सुंदर आहे. त्याने सांगितलं की त्या कान्यकुब्ज राजाचा जो देशाचा राजा आहे त्या राजाची मुलगी शिखंडी राजा, आणि त्या शिखंडीची जी मुलगी आहे ती कलापिनी मयुरी. त्या मुलीचा एक पण आहे, ती ज्या वेळेला लग्नाच्या वयामध्ये आली तिचं आता लग्न करायचं आहे. कलापिनी मयुरी तिचं नाव, लक्षात ठेवा. त्या मुलीचं आता लग्न करायचं. मग लग्न करत असताना आता काय केलं पाहिजे, वर शोधला पाहिजे. त्या राजानं वर शोधायला सुरुवात केली. अगोदर तो जो मसुदा आहे तो मुलीपुढे म्हटले बाई तुझं आता लग्न केलं पाहिजे, त्याच्याकरता तुला वर शोधायचं आहे. त्या मुलीने सांगितलं बाबा मला वर शोधण्याची गरज नाहीये. म्हटले कसं का. ते म्हटले मी जो सांगेल त्या मुलाशी मी लग्न करणार आहे. म्हटले मग तो मुलगा कुठे आहे. तर बघा बरं का, मग कोणता मुलगा आहे त्याचं मला नाव सांग. त्याने सांगितलंय माझ्याशी लग्न करणारा मुलगा जन्माला यायचा आहे. अजून त्या मुलाचा जन्मच नाही, हिला काय माहिती हा मुलगा हे कसं बनवू लागले. मग तिने सांगितलं पिताश्री एक वेळचा प्रसंग आहे. ही कथा बघा, संवाद बघा. हा ब्राह्मण त्या राजाला सांगतोय किंवा त्या मुलीने हा सांगितलेला सगळा वृत्तांत. ही मुलगी त्या राजाला सांगते की तो मुलगा जन्माला यायचा आहे. आणि तिने जे सांगितलं राजा मी तुला सांगतोय. कोण हा ब्राह्मण बोलू लागला की मी तुला सांगतोय की ती मुलगी मग राजाला बोलली की नर्मदा किनारे ओरवी संगम आहे, त्याच ठिकाणी काही कालावधीमध्ये मागच्या जन्मामध्ये मी आणि माझा पती म्हणजे आम्ही दोघंही मोर आणि मोरणी आम्ही दोघं एकत्र असताना रात्रीच्या वेळेला म्हणतात कदंबाच्या झाडाखाली झोपलो असताना त्या ठिकाणी एक व्याध रात्रीच्या वेळेला आलेला आहे. त्या व्याधानं आम्हाला बघितलं आणि त्या ठिकाणी आम्हाला जाळाच्या पाशामध्ये अडकवलं, पंख अगदी करकचून बांधले, आमची मान मोडली, आम्हाला मारून त्या ठिकाणी अग्नीमध्ये भाजून खाल्लं. राहिलेलं आमचं ते मांस होतं ना, राहिलेलं जे माझं मांस होतं ते काही एका सिंहाने खाल्लं. ती हाडं त्या ठिकाणी पडली. पण सकाळच्या वेळेला एक गिध नावाचा पक्षी त्या ठिकाणावरून जात होता. त्या गिध पक्षाने एक हाड त्याकडे राहिलेलं उचललं आणि त्या नर्मदा माईपासून वरतून दुसऱ्या तीरावरती जात होता. म्हणजे दक्षिण तटावरून उत्तर तटावरती ते हाड घेऊन जातोय. जात असताना दुसऱ्या पक्षाने त्याच्यावरती आक्रमण करत असताना ते हाड जे आहे त्या पक्षाच्या गिध नावाच्या पक्षाच्या तोंडातून निसटलं आणि ते नर्मदेमध्ये पडलं. नर्मदेमध्ये पडल्यानंतर या कान्यकुब्ज देशामध्ये माझा जन्म तुमच्या पोटी झाला. ही राजाला ती मुलगी सांगते. हा वृत्तांत सर्व ब्राह्मण बोलतोय. काय प्रसंग घडला तो. आणि मग तिथे माझा पुनर्जन्म त्या ठिकाणी झाला. पण माझा जो पती आहे ना तो अजूनही दुसऱ्या योनीमध्ये त्या ठिकाणी तडफडतोय. त्याला पुनर्जन्माची त्या ठिकाणी आस आहे. आमच्या दोघांची भेट त्या ठिकाणी घडणार आहे. पण त्याकरता मग तिची हाडं आहेत ती हाडं मला जमा करण्यासाठी पाठवलं. राजाने मला सांगितलं की तुला 20 गावाची जहागिरी मी त्या ठिकाणी देईल आणि ती जहागिरी देईल म्हणून मी गरीब आहे. मी गरीब ब्राह्मण असल्या कारणाने हे कार्य मी स्वीकारलं आणि ती हाडं शोधण्याकरता ते अस्थि शोधण्याकरता या ठिकाणी आलेलो आहे. मग ती मला शोधायची आहे. मग तुला कसं कळलं या ठिकाणी कसं. त्या मुलीने सांगितलं मग की त्या ठिकाणी माझ्या एवढं लक्षात नाही त्या ठिकाणी 2 झाडांचं त्या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. त्या ठिकाणी एक वडाचं झाड आहे. त्या वडाच्या शेजारी आणखी 2 झाडं आहेत आणि त्या ठिकाणी ओरबी संगम आणि विशेष रूपाने आणखी एका झाडाचं नाव सांगितलं. त्या झाडाच्या खाली त्या अस्थी पडलेल्या आहेत. त्या अस्थी जमा करायच्या आणि विधिवेत कमरेच्या पाण्यामध्ये जाऊन नर्मदेमध्ये त्या विसर्जन करायच्या आणि त्याला नर्मदा मैयाला सांगायचं काही विधी करायचा नाही जास्त की फक्त
तो या ठिकाणी त्या आत्म्याला त्या ठिकाणी मुक्ती दे असं तीनदा म्हणून त्या अस्थी त्या ठिकाणी नर्मदेमध्ये विसर्जन करायच्या. हे काम माझ्याकडे दिलंय म्हणून मी या ठिकाणी आलेलो आहे आणि ते आता मला काम करायचं आहे. मग त्या ब्राह्मणानं त्या सगळ्या अस्थी एकत्र केल्या. त्या अस्थी एकत्र केल्यानंतर त्या जवळ घेतल्या आणि जवळ घेऊन त्या ठिकाणी नर्मदेमध्ये गेला. नर्मदेमध्ये कमरेच्या पाण्यात जाऊन त्या अस्थी विसर्जन केल्या. विसर्जन केल्याबरोबर त्या ठिकाणी दिव्य अशा एक पुरुष त्या ठिकाणी निर्माण झाला आणि तो स्वर्ग लोकामध्ये निघून गेला. आणि स्वर्ग लोकामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी काशी राजा, त्या काशी राजाचा पुत्र हा मयूर म्हणून त्याचं नाव त्या ठिकाणी प्रसारित झालं. म्हणून काशी राजाचा हा मुलगा मयूर आणि या कान्यकुब्ज राजाची मुलगी कलापिनी मयुरी ह्या दोघांचा विवाह सुद्धा नंतर झालेला आहे. वास्तविक पाहता त्या ठिकाणी त्यांच्याकरताच नाही, त्या ठिकाणी मोरणी नदीचा संगम सुद्धा आहे. मोरणी त्या ठिकाणी नदी नाहीये, पण त्या ठिकाणी मोरणीचाही पुनर्जन्म झाला, त्या मोराचाही पुनर्जन्म झाला, ती पवित्र ठिकाण झालं म्हणून त्याला मोरणी संगम म्हटलं जातं. आता बऱ्याच वेळा आम्ही त्या ठिकाणी जाऊन आलेलो, बघितलं तर नदी त्या ठिकाणी मोरणी नावाची नदी नाहीये, तर यांच्यामुळे ते नाम त्या ठिकाणी नामोल्लेख त्या ठिकाणी झालेला आहे. म्हणून अशा ठिकाणी आपणही त्या ठिकाणी जरी कुणाच्या अस्थी विसर्जन केल्या तर आपल्याला सुद्धा त्या आपल्या गत आत्म्याला, गेलेल्या व्यक्तीच्या आत्म्याला त्या ठिकाणी सद्गती प्राप्त झाल्याची प्रचिती पाठीमागच्याने येत असते. म्हणून तर जेवढं मला शक्य होईल ना, जे पुण्यात आहेत त्यांना मी सांगण्याचा प्रयत्न करतो की बाबा शक्य झालं तर त्या ठिकाणी घेऊन जा. फार काही जाण्याला लांब नाहीये, ते ठिकाण गुजरातमध्ये आहे, फारसं लांब नाहीये, 400-500 किलोमीटर साधारणतः बसू शकेल. पण त्या ठिकाणी 400-500 किलोमीटर जाऊन आपण ज्यांनी आपल्याकरता काही कमवलंय त्यांच्याकरता थोडा त्रास घेऊन जर आपण त्या ठिकाणी विसर्जन, त्यांची आपण संपत्ती आयुष्यभर मरेपर्यंत खाणार आहोत. प्रत्येकासाठी माझा आग्रह असतो, जे जाणारे जातात, ज्यांना नाही शक्य होत ते नाही जात, तो भाग अलग आहे. असं एवढं सुंदर अशा प्रकारचे तीर्थ, या तीर्थांचा महिमा आगाध आहे. अगदी वेगवेगळ्या ठिकाणी जर विचार केला, आता ओंकारेश्वरचा जर विचार केला, ओंकारेश्वरमध्ये त्या ठिकाणी 3 कोसाच्या अंतरामध्ये 3.5 करोड तीर्थ त्या ठिकाणी ओंकारेश्वरमध्ये आहे. मग बघा ओंकारेश्वर किती महत्वाचं आहे. त्या ठिकाणी परिक्रमेमध्ये स्नान केलं तरी आपल्याला खूप काही परिक्रमेचं दुप्पट तिप्पट फळ त्या ठिकाणी भेटतं. नवे ही जी कथा आपण ऐकली ना, ही कथा जरी ऐकली आपण तरी तो ऐकणारा पुण्यात्मा होतो. पण तेवढी श्रद्धा महत्वाची बरं का. नाही तर म्हणून आम्ही ती कथा ऐकली, आम्ही ती वाचली, ते त्या ठिकाणी श्रद्धावान लभते ज्ञानानं. श्रद्धाच त्या ठिकाणी महत्वाची आहे. नाहीतर श्रद्धा नसेल तर सगळं निष्फळ आहे. कोणती गोष्ट करा, श्रद्धा असेल तर कोणती गोष्ट त्या ठिकाणी आपली सिद्ध होते आणि आपल्याला त्याचं फळ विशेष रूपाने मिळून जातं. म्हणून महाराजांनी सुद्धा खूप श्रद्धेनं त्या ठिकाणी नर्मदा माईची परिक्रमा केलेली आहे. नवे या सर्व भाविकांनी केलेले आहे आणि नवे आपल्याला सुद्धा त्या ठिकाणी परिक्रमा घडावी. नाही पाहिजे तर मग ऐकल्यानंतर बरेच लोक म्हणतात की आम्हालाही परिक्रमा घडावी, पण आता काय करावं, चाकं थुकले जरा, आहे की नाही. पण बरोबर आहे, आपल्याला गाडीने सुद्धा त्या ठिकाणी परिक्रमा केली जाते. आपल्या परिसरातून जातात. नवीन शेजारचे बाबा आपल्या इथले ते एकदा गाडीनं परिक्रमा करून आले. काय बाबांचं नाव शेजारच्या, श्रीमद भाऊ बाबा. त्यांनी मला एक दिवस, आम्ही राघवची परिक्रमा झाल्यानंतर इथे आलो होतो, गाडी इथेच होती, गाडी न्यायला आलो त्यावेळेला. तर त्यांनी सांगितलं की महाराज मी सुद्धा परिक्रमेला गेलो आणि गेल्यानंतर मला त्यांचा व्हिडिओ केलेला आहे, मी काही मनानं सांगत नाही, तेही ऐकतायत. आणि 3 दिवस मला त्रास झाला. 3ऱ्या दिवशी रात्री मला जुलाब उलट्या व्हायला लागल्या आणि परिक्रमेमध्ये होतं बरं काही. का होतं सांगेल मी तुम्हाला. परिक्रमेमध्ये ह्या गोष्टी घडतात आणि एवढ्या उलट्या झाल्यानंतर मी ते कंट्रोलमध्ये आलं. पण आल्यानंतर माझा प्रॉब्लेम असा होता, मला जेवल्यानंतर बसता येत नव्हतं, त्रास व्हायचा खूप, मला चक्रा मारावं लागायचे जास्त. ते इथे खोटं वाटत असेल काही तर. आणि त्याच्यानंतर परिक्रमा करून आल्यानंतर आता मला बसता येतं, काही नाही, जेवल्यानंतर बसू शकतो. आताच मला माहिती, पण त्यावेळेला त्यांनी हा सांगितलेला मला वृत्तांत आहे, ही सत्य घटना आहे. अशा अनेक अनुभव. आत्ताच आम्ही 15 तारखेला परिक्रमेवरून आलो बसने. आता परवा दिवशी परत चाललोय 25 तारखेला गुरुवारी बसनेच चाललेलो आहे. तर त्यावेळेला एक मुंबईच्या ताई होते, शारीरिक आजाराच्या बाबतीमध्ये पण सांगतो बरं का, नाही तुम्हाला शरीरात शारीरिक आजार असतात आणि ते कसं हे असं, हे आपला विचाराचा भाग अलग आहे. तर त्या मावशींना
कमरेचा एवढा त्रास होता का बिना बेल्टचे त्या राहतच नव्हत्या. पण आमचं जेवढं सांगायचं काम आहे श्रद्धेना पोटी तिडकीने आम्ही सांगायचं, प्रत्येकाला काम करतो. तीर्थांची माहिती तुमच्या ताई सांगतात त्या ठिकाणी, हे सांगायचं काम चालू असतं. आम्हाला जे आहे ते सांगितलंच पाहिजे, कारण आम्हाला माहितीये आम्ही नर्मदा माईची महती जर तुमच्यापर्यंत व्यवस्थित नाही पोहोचवली तर ती आम्हाला माफ करणार नाहीये. म्हणून आम्ही पोट तिडकीला ते सांगतो. आणि त्यांना ते ऐकलं, त्यांच्यावर काय परिणाम झाला माहिती नाही. दुसऱ्या दिवशी त्यांनी बेल्टच काढून टाकला. त्यांना खाली पण बसता येत नव्हतं बरं का. त्यांचा व्हिडिओ पण मी केलेला आहे बोलताना. खाली बसता येत नव्हतं, टॉयलेटला नाही, जेवायला नाही, पूजेला नाही. पण दुसऱ्या दिवशी बेल्ट काढून टाकला. त्याने हिंमत केली. आता त्या अगदी शेवटच्या दिवसापर्यंत मांडी घालून खाली बसतात पूजेला, टॉयलेटला, आणि कसं आहे अगदी व्यवस्थित खाली बसू शकतात, काही अडचण नाही. 15-16 दिवसामध्ये नर्मदा माईने त्यांना क्लिअर केला. असे गाडीनं सुद्धा अनुभव येतात. पण आपली श्रद्धा अत्यंत महत्वाची आहे. श्रद्धा करणं गरजेचं आहे. कारण नर्मदा माईच्या किनाऱ्यावरती गाडीनं जा, पायीने जा, लोक अखंड फिरतात, खूप फिरतात. ड्रायव्हर लोक फिरतात, त्यांना फलप्राप्त होते का? जे श्रद्धेने करतात त्यांना भेटतंय. पण ते व्यवसाय म्हणून, धंदा म्हणून त्या ठिकाणी परिक्रमा करवतात किंवा फिरवतात लोकांना. त्यांचा भाव वेगळा असतो. पण आपण त्यांना 2 पैसे दिले त्या ड्रायव्हर लोकांना किंवा त्या आयोजकांना, म्हणून त्या ठिकाणी तिथे आपण थांबायचं नाहीये. आपण कोणत्या कामाकरता आलोय ते काम आपलं करायचं. पायी असो वा गाडी नसो, कोणताही प्रसंग येईल, नर्मदा माईची इच्छा समजायची. चांगला येऊ वाईट येऊ, त्याला आपण सामोरं जायचं. मी सांगितलं की परिक्रमेमध्ये जात असताना आपण नर्मदा माईचं जास्तीत जास्त पाणी प्यायचं. पाठीमध्ये मला एक फोन आला महाराज. ते म्हटले महाराज तुमचं म्हणजे युट्यूबच्या माध्यमातून ते योगाला, आणि त्यांनी फोन केला एक दिवस. सांगितलं की आम्ही परिक्रमेला गेलो आणि तुम्ही तुमच्या व्हिडिओमध्ये सांगता की नर्मदेचं पाणी प्यायचं, असं करायचं, तसं करायचं. हे असं कसं? आम्ही ज्यांच्या सोबत गेलो त्यांनी सांगितलं की नर्मदेचं पाणी प्यायचं नसतं, ते जड असतं. रेकॉर्डिंग आहे माझ्याकडे त्यांचा बरं का कॉल. ते जड असतं, आपल्या लोकांनी ते प्यायचं नसतं. दुसरी गोष्ट, पाठीमागे समुद्रावरती गर्दी फार होती. बरेच पाठीमागे नव्हता प्रसंग झाला, खूप गर्दी होती समुद्रावरती, अगदी यात्राच भरली होती. त्यावेळी ते म्हणे आपल्या लोकांनी, हिंदू लोकांनी समुद्रातून नावेनं जायचं नसतं आणि पुलावरून जायचं असतं. आणि त्यांनी पुलावरून नेलं. एकच दिवस आम्हाला त्या ठिकाणी मैयाचं पाणी प्यायला दिलं नाही. तुम्ही तर सगळं उलटच सांगितलं. म्हटलं मग ठीक आहे, तुम्ही जहाजचं पाणी पिलात, परिक्रमा केली, अगदी मैयाच्या पुलावरून गेलात, मग अनुभव काय? म्हटले 0. काहीच नाही कळालं आम्हाला म्हटले परिक्रमेमध्ये. म्हणून त्या ठिकाणी जास्तीत जास्त मैयाचं पाणी प्यायचं. तुम्ही मैयाचं पाणी पिले की ते जारला लाजवेल फिल्टर पाणी, एवढं सुंदर पाणी. बघा, ज्या वेळेला आता महाराजांनी अनुभव घेतला, जी पायी परिक्रमा केली त्यांनी अनुभव घेतला, आज आम्ही अनुभव घेतोय त्याचा. ज्या वेळेला भूक लागेल त्यावेळेला नाही जेवण भेटलं ना, अगदी मैयामध्ये जायचं, कमंडल भरून घ्यायचं, म्हणायचं ना ही घाण आहे, इथं असलं ते नालीचं. तसं म्हटलं का तुम्हाला अनुभव 0. त्या पाण्याचा परिणाम तुमच्यावर काहीच होणार नाही, अनुभवच नाही येणार तुम्हाला. म्हणून त्या ठिकाणी पाणी फक्त असं कमंडलला हलवायचं, खाली बघायचं नाही, पाणी घ्यायचं, पिऊन घ्यायचं, तृप्त व्हायचं. ताण भूक त्या ठिकाणी हरपते, अगदी तृप्त होऊन जातं आणि आपले आजारही त्याच्यातून बरे होतात. कळलं का? आणि ते घेतल्यानंतर थोड्या दिवसामध्ये जुलाब, उलट्या हे कधी कधी काहींना होतात. कारण पचवण्याकरता म्हणतो ना आपण, वाघिणीचं दूध आणण्याकरता आपल्याला सोन्याचंच पात्र पाहिजे ना, ज्ञानोबांनी वर्णन केलेलं आहे ज्ञानेश्वरीमध्ये. तसं आपल्याला नर्मदा माईचं जल पचवण्याकरता हे देहरूपी सोन्याचं पात्रच पाहिजे ना. आपलं लोखंडाचं पात्र आहे, त्याला सोनं बनवायचं आहे. त्याच्याकरता नर्मदा माई त्या ठिकाणी परिणाम करणारच आहे. ती लवकर पचत नाही. आणि मग एकदा हे सगळं होऊन गेलं, आपली घाण धुवून गेली, अगदी सोन्याचं पात्र झालं. तुम्ही किती नर्मदा माईचं पाणी प्या, काहीच होत नाही. आज आमचा राघव तुम्हाला माहितीये, अगदी 2 वर्षाचा असताना मी त्याला नेला, पण कुठल्याच प्रकारचा त्रास नाही. आज एवढे लोक असतात, कुणाला काहीतरी उलटी, काहीतरी जुलाब त्रास होतो, पण आज त्याला आम्ही नर्मदा माईचं कुठलंही पाणी प्यायला देतो, कुठल्या हँडपंपचं पाणी प्यायला देतो. अजूनही त्याला सर्दी नाही. आता परिक्रमेला आणलाय तरी. म्हणून त्या ठिकाणी माईबाप परिक्रमेला गेला ना, अत्यंत श्रद्धेने जा. कारण परिक्रमेला जाताना गाडीने जरी गेला तर आपल्याकडे पैसे जास्त झाले म्हणून कोणी जात नाहीये, टूस म्हणून कधीच कोणासोबत जायचं नाहीये. कारण नर्मदा माईची परिक्रमा आणि इतर तीर्थयात्रा जमीन आसमानचा फरक आहे. मी प्रत्येकाला आवर्जून या गोष्टी सांगत असतो. म्हणून नर्मदा माईची प्रत्येकाला परिक्रमा ही घडावी, प्रत्येकानं ती श्रद्धेनं करावी, हा माझा हेतू आहे. पायी असो, गाडीनं असो, कशी असो, पण एकदा जीवनात तुम्ही तीर्थयात्रा बाकीच्या करताना तसं ही तीर्थयात्रा करा. अगदी तुम्हाला परिक्रमेमध्ये थोडासा त्रासही होऊन जाईल, पण त्रास झाल्यानंतर तुम्ही अगदी स्वच्छ त्या ठिकाणी होऊन जाईल. पहा, आता कोविडची जी लस आहे ती घेतल्यानंतर बऱ्याच लोकांना त्रास होतो. ती अगदी कोविड होऊ नये, कोरोना होऊ नये म्हणून दिली जाते.
बरोबर. पण बऱ्याचशा लोकांना त्याचा त्रास होतो, थंडी ताप वगैरे ती कणकण येते, काही काही ना काहीच होत नाही. मग ती बरं करण्याकरता आपली जी प्रतिकार शक्ती त्या ठिकाणी बनवण्यासाठीच ती आहे. तसंच ही नर्मदा माईचं जेल आहे. या जेलाला थोडाफार त्रास होतोच आणि तेच जेल प्यायचं, स्नान जास्तीत जास्त मैयाचं करायचं. ती शेळके बाबा होते ना आमच्या सोबत, महाराज आपण बरोबर होतो तेव्हा नव्हतो, पण आम्ही स्वतंत्र जेव्हा चौघं चाललो ना त्यावेळेला ते कुठे संगम दिसला का पटकन म्हणायची जावे मी येतो बुटकी मारून एक लगेच. आम्ही म्हणायचा शेळके बाबा म्हटलं तसं कसं जमातो, आता आम्ही पुढे निघून जाऊ. आम्ही मुद्दाम पुढे चालायचो, गंमत करायची त्यांची. पण असं पटकन लगेच बंडी काढून टाकली, लुंगी का काढली का पटकन बुटकळी मारली की लगेच ओले वस्तारे निघायचे आमच्या पाठीमागं, लगेच आम्हाला आवरायला यायचंय. म्हणून एवढं महिन्याचे स्नान त्यांनी केले का ते म्हणायचे जावं तुम्ही याल कधी ना कधी, माझं काय सांगतात व मी येतोय का नाही येतोय, पण आले तर संधी कशाला सोडायची. ही भूमिका महाराज त्यांची होती. म्हणून आपणही आपल्या जीवनाचं सोनं करायचंय, असे अनुभव आपल्याही जीवनामध्ये आपल्याला घ्यायचे. नर्मदा माईच्या सानिध्यामध्ये आपल्या सर्वांना जायचंय आणि त्याचं मूर्तिमंत उदाहरण आदर्श आपल्या समोर महाराज आहेतच आहे. खूप श्रद्धेने परिक्रमा करतायत. मी तर म्हणेल त्यांना या ठिकाणी गुरुजींच्या नंतर, आता पहिले मला काही माहिती नाही, गुरुजीमध्ये एक तर त्या ठिकाणी सुज्वळ अशा प्रकारचं व्यक्तिमत्व होतं, फक्त मी ऐकूनच आहे. खूप ज्ञानी होते, हुशार होते, वादकही होते, सर्व गोष्टी ज्ञान त्यांना होतं. पण त्यांच्या पाठीमागं त्यांच्याही पुढे जाऊन अगदी त्यांच्या पायावर पाय ठेवून अगदी त्यांच्या पुढचं पाऊल उचलून अगदी महाराज चाललेले आहे. त्यांना तर या ठिकाणी मी तर म्हणेल उदंड आरोग्य ऐश्वर्य त्यांना लाभावं. लागलं सगळं तर तुमच्या सगळ्यांच्या, तुम्हाला सगळ्यांना त्यांचा सहवास भेटावा, त्यांच्याकडचं ज्ञान तुम्हाला भेटावं, याच्याकरता आमचं काय आयुष्य त्यांना भेटावं. पण थांबत असताना जास्त आता बोलणार नाही. आता महाराज मला माहितीये तुम्ही याच्यानंतर थोडं बोलणारच, तुम्ही थोडं तुम्ही म्हणले का ताई पण थोडं बोलणार आहे, थोडंसं बोलतील का थोडंसं, त्याविषयी काही शंका नाही. पण हे सगळं झाल्यानंतर मला पुन्हा तुम्ही व्यासपीठावरती परवानगी द्याल म्हणून मला माहिती नाही, म्हणून मी स्वतः सुरुवातीला सांगतोय. तुम्हाला थोड्याशा आमच्या काही गोष्टी ऐकायच्या, ते मी नंतर सांगेल ऐकायच्या काय ते. पण त्या ठिकाणी तुमचा थोडासा आम्ही सत्कार तर करणारच आहे, पण तुम्ही आम्ही पुढे काय करणार हे मला माहिती आहे. आता गाडीचं तुम्ही पेट्रोल घ्या म्हणणार आहे आम्हाला, नाही काहीतरी बरं का, पण आम्हाला पेट्रोल डिझेल काहीच घ्यायचं नाही तुमचं, व्यासपीठावरून सांगतो. त्याच्यामुळे तुम्ही त्याचा आग्रह करायचा नाही. तुमचा प्रसाद काय असेल तो घेणार आहे आणि आम्ही काय जे देणार आहे त्याला तुम्ही नाही म्हणायचं नाहीये. हे नंतरचा भाग आहे. सगळं झाल्यानंतर तो सत्कार तुमचा आम्ही करणार आहोत. म्हणून या ठिकाणी थांबतो. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, नर्मदा मैया की जय. नर्मदे नर्मदे